कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वाह 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 ऐश्वर्या मॅडम, 100 राक्षस मेले असतील ना तेव्हा तुमचा जन्म झाला असेल। नाही सॉरी, म्हणजे इट वॉज अ कॉम्प्लिमेंट। कारण तुम्ही जो गेम केलाय ना त्याने तुमचं कौतुक केल्याशिवाय राहत नाही मला। काय परफेक्ट प्लॅनिंग केलंय, एकदम परफेक्ट। एका झटक्यात ती मुलगी या घराच्या बाहेर, वाह, अगदी शांतपणे। माझ्यासाठी कोणालाही या घरातून बाहेर काढणं अवघड नाहीये, कोणाला म्हणजे कोणालाच। आणि तुला आतापर्यंत एक्सपिरियन्स आला असेल ना त्या गोष्टीचा। ही तुमचा मोठेपणा मान्यच करते राणी सरकार। माझी कुठे हिंमत आहे तुमच्या शब्दाबाहेर जायची। तुम्ही सांगाल ना अगदी तसंच होणार। आता तुम्ही सांगायचा उशीर आणि मी पाण्यात उडी मारेन। बाल्कनीतून खाली उडी मार जा। तूच म्हणालीस ना तुम्ही जे सांगणार तेच मी करणार। गो। घाबरलीस? काय सांगितलं? बाल्कनीत जायचं आणि खाली उडी मारायची। अगं जर मी तुला उडी मारायला सांगते तर तुला वाचवण्याची सोय पण केली असणार ना मी। चल, घाबरलीस? गंमत केली ग मी। जस्ट किडिंग। सारंग एकटा आहे, अस्वस्थ आहे। ती मूर्ख मुलगी पण नाहीये घरात। त्याला सांभाळण्याची, त्याला इम्प्रेस करण्याची संधी आहे तुझ्याकडे। ती संधी हातातून जाऊ देऊ नकोस। तिकडे फोकस कर। या आता। वयो, सगदेवाच्या नोकरीमुळं आपल्या घरातल्या बऱ्याचशा अडचणी कमी होतील नाही आता? होय की बाबा, दादाचा आता पगार वाढलाय, मग माझ्या औषधासाठी कोणा दुसऱ्याकडे पैसे मागायची आता गरज बी पडणार नाही। होय. अरे आयुष्यभर आपण विठ्ठलाची सेवा केली म्हणल्यावर तेवढं तो फळ देणारच की। हा सुप्रिया, आजच्या पार्टीचं लक्षात आहे ना तुझ्या? ये बरं का पार्टीला। अगं होम कमिंग पार्टी म्हणतात याला। तुला सांगते, आमच्या माहेरी म्हणजे कोट्टलवारांकडे ग अशी पार्टी करता यावी म्हणून सतत लोक घराच्या बाहेर जात असतात। मुद्दाम मुद्दाम। आणि ती घरी आली ना परत की आम्ही अशा दणक्यात पार्ट्या करतो। ये बरं का, फसवू नको, माझा खर्च वाया जाईल। हा हा भेटू भेटू। मट्टी सतत सांगत फिरायची बाई, माझा नवरा सरकारी नोकरीत आहे, शिपाई। एवढी ती हवेत असायची शिपाई असून बी। आता बघच म्हणावं, माझ्या नवऱ्याला बी 30,000 पगार आहे। आता मी जाणार हवेत, हवा हवाई। जयंती, हा? अगं मगापासून एवढे पण कोणाला लावतीस तू? अगं बाई, मी सांगितलंच नाही की काय तुम्हाला? असं होऊन जातं बघा। मेरे को बहुत आनंद हुआ है ना, तो मैं क्या बोलती हूँ क्या नहीं, क्या करती हूँ क्या नहीं, मेरे कुछ नहीं समझ में आता। मी ना माझ्या फ्रेंड्सना जरा प्रॉमिस केलंय, म्हणलं हे आले ना नोकरीवरनं 2 दिवस सुट्टी काढून की मस्त पार्टी देते तुम्हाला। हा दणक्यात पार्टी ठेवली। आज आपल्याकडे पार्टी आहे, लय राडा करणार आहोत आम्ही। अगं जयंती, पागा पण बिन काही नाही। हा तुम्हाला विचारून काहीच करत नाहीये मी। हो आता आपण श्रीमंत झालोय ना, वागा की जरा श्रीमंतांसारखं। हा करा की जरा पार्ट्या बिरट्या, उडवा की जरा दणका। आणि हा ऐका, तुम्ही आता बसून राहू नका, तुम्हाला लई कामं करायचेत। हे बघा, ट्रिपल शेजवान राईस, व्हेज मंचुरियन, व्हाईट सॉस पास्ता आणि ते न्यूडल्स काय म्हणतात ते, हॉट कॅपेचिनो। आणि अप्पा भाऊजी तुम्ही नाही का हॉस्पिटलमध्ये ते लिंबू पाणी पित, वर्जिन मोहितो, ते सगळं बनवा जाऊन। मला लई काम आहेत, किती आमंत्रण करायचे, पुढचा फोन करून येते मी। हा
अरे हिला 18,000 कमी पडत होत, आता हे 30,000 बी कमीच पडते. हा? अवघडच आहे सगळं. नाहीतर काय. तुझ्यासाठी कोल्ड कॉफी आणली. सारंग, तू असा सॅड बसलायस, मला बघवत नाही रे. तू ओके असलास ना की बघ मी पण ओके असते. स्माइल कर ना सारंग. असणे मला एकटं सोड प्लीज. सारंग, अशा वेळी मित्रांसोबत राहावं, त्यांच्याशी बोलावं. तू माझ्यासोबत काहीही शेअर करू शकतो, बोलू शकतोस. मला नाही बोलायचंय अस्मी. मला माझी स्पेस हवी आहे. देशील सारंग, प्लीज. त्या फालतू मुलीने सारंगवर काय जादू केली आहे काय माहित. सारंग इतका का विचार करतोय तिचा. नमस्कार नमस्कार नमस्कार. वेलकम वेलकम वेलकम. मी जयंती कोट्टलवार. सॉरी जयंती नाही 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 जयंती सखदेव. कसं वाटतं ऐकायला? भारी वाटतं ना ते सखदेव, भारी वाटतं ना. तर मी जयंती सखदेव तुमचं आजच्या या हाऊस पार्टी मध्ये मनापासून स्वागत करते. त्याचं काय, माझे हजबंड म्हणजे माझे धनी मिस्टर सखदेव भागवत यांना मिळालेलं प्रमोशन आणि त्यांचा वाढलेला पगार, त्या निमित्त आपण ही सगळी पार्टी एन्जॉय करणार आहोत. बस झालं बाई तुझं भाषण. सखदेव भाऊजींना बोलव आता. हो ग बाई, बोलवते. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.